Good afternoon, student. Welcome to our English session. Today we will see a motivation poem, We Shall Overcome. We Shall Overcome was used as the protest song in the civil rights movement, the USA. The song expressed unity. म्हणजे की USA मध्ये नागरिकत्व हक्काबाबत एक मूवमेंट झालेली होती. मूवमेंट म्हणजे काय तर चळवळ. डू यू नो द लॉंग फॉर्म फॉर USA? USA means United States of America. This movement duration was 1954 to 1965. म्हणजे 1954 ते 1968 या कालावधीमध्ये ही मूवमेंट चालू होती. The civil rights movement in USA was a non-violent mass popular movement to secure equal right for African Americans. ही जी मूवमेंट होती ही नॉन व्हायलन्स म्हणजे काय शांतता प्रिय अशी ही मूवमेंट म्हणजे चळवळ होती. अ लार्ज नंबर आफ्रिकन पीपल हॅड सेटल इन अमेरिकन स्टेट फॉर जनरेशन. वर्षानुवर्ष जे आफ्रिकेतील लोक होते ते अमेरिकेमध्ये सेटल झालेले होते, परंतु त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व हे मिळालेलं नव्हतं, म्हणून ही मूवमेंट चालू होती. दे वेअर ब्रॉट टू अमेरिका ॲज स्लॅव्स फ्रॉम आफ्रिका टू वर्क इन कॉटन अँड टोबॅको फील्ड्स इन द साऊथर्न स्टेट. हे जे लोक होते त्यांना गुलाम म्हणून आफ्रिकेतून आणले जात असायचे आणि ते टोबॅको म्हणजे तंबाखू आणि कापसाच्या शेतामध्ये काम करायचे. दे वेअर ट्रीट ॲज अ स्लॅव्ज म्हणजे त्यांना एका गुलामाची देखील वागणूक दिली जात असायची. द आफ्रिकन चिल्ड्रन इन अमेरिका वेअर डिक्लाइन ॲडमिशन इन व्हाईट्स ओनली स्कूल. जे गोऱ्या लोकांसाठी जे स्कूल असायची म्हणजे शाळा असायची, त्या शाळेमध्ये हे जे आफ्रिकन चिल्ड्रन असायचे म्हणजे जी गुलामांची मुलं असायची त्यांना प्रवेश दिला जात नसायचे. म्हणजेच ती शाळा जी असायची ती फक्त गोऱ्या मुलांच्या करिताच असायची आणि यांना तेथे प्रवेश हा नाकारला जायचा. आता ही आपण काय पाहतोय तर ही जी मूवमेंट जी चालू झाली आहे त्याची आपण कारण पहिल्यांदा पाहत आहोत. आणखीन एक पुढचं कारण पाहूया. दे वेर सेग्रेशन इन इंटरस्टेट बस अँड ट्रेन. म्हणजे ज्या आंतरराज्यीयतील ज्या बसेस आणि ट्रेन्स असायच्या त्यांना तेथे देखील प्रवेश हा काय केला जायचा नाकारला जायचा. म्हणजेच त्यांना ह्या बसमध्ये किंवा ज्या रेल्वे होता त्यांच्यामध्ये कोणी बसून किंवा चढूनच देत नसायचे. असाच अनुभव आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीजींना देखील आलेला होता. त्यांनासुद्धा वर्णभेदामुळे रेल्वेमधला फर्स्ट क्लास डब्यातील प्रवेश हा नाकारण्यात आलेला होता. African American men and women along with their white supporters organized and led the movement at national and local levels. आता हे जे आफ्रिकन्स स्त्रिया आणि पुरुष होते त्यांना काही गोऱ्या लोकांनी सुद्धा काय केलेला होता सपोर्ट केलेला होता. हा जो सपोर्ट होता तो नॅशनल लेवल म्हणजे राष्ट्रीय लेवलला देखील त्यांना तो सपोर्ट केला होता. द गोल्स ऑफ द मूवमेंट वेअर टू एंड रेसियल सेग्रेशन अँड डिटर्मिनेशन अगेन्स्ट आफ्रिकन अमेरिकन्स अँड सिक्युअर लीगल रिकग्नायझेशन
for them. It was the 1950 and 1960 that the civil rights movement led by Martin Luther King. 1950 ते 1960च्या दरम्यान मार्टिन लुथर किंग यांनी या मुवमेंटचं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. आणि त्यांनी जे अमेरिकन सरकार होतं त्यांना काय केलेलं होतं, चॅलेंज केलेलं होतं, म्हणजे आव्हान दिलेलं होतं. देव बर्मा अँड आफ्रिकन अमेरिकन 1954. त्यानंतर 1954 यामध्ये रेव बर्मा यांनी काय केलेलं होतं, ही चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं. आणि त्यांनी त्या चळवळीमध्ये व्हाईट्स ओनली स्कूल या विरोधात त्यांनी नेतृत्व देखील केलेलं होतं. त्यानंतर रोसा पार्क्स 1955 यांनी देखील 1955 साली या चळवळीमध्ये भाग घेतला होता. त्यांनी रिफ्यूज टू गिव्ह अप हर बस सीट टू व्हाईट पर्सन. त्यांनी एका गोऱ्या माणसाला सीट देण्यास नकार दिलेला होता. द आफ्रिकन अमेरिकन डिमांड्स अँड गेन इंटरगेटेड स्कूल और कॉमन स्कूल विथ द व्हाईट्स. इक्वल राईट्स फॉर हायर एज्युकेशन. त्यांनी गोऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच आफ्रिकन अमेरिकन मुलांना हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण मिळावं म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केलेले होते. आणि ह्या मुवमेंटचा उद्देश देखील तोच होता. म्हणजेच ही जी चळवळ होती ती गोऱ्या लोकांबरोबरच हे जे कृष्णवर्णीय लोक होते यांना त्यांच्या इतकीच समानता मिळावी यासाठी हा जो लढा चाललेला होता. आता इथं वीचा अर्थ आपण काय घ्यायचा आहे, आफ्रिकन अमेरिकन्स अँड व्हाईट सपोर्टर्स. आता पहा, या कृष्णवर्णीय लोकांना व्हाईट लोकांचा सुद्धा काय होता, सपोर्ट होता. म्हणजे जे गौरवर्णीय लोक होते त्यांनासुद्धा असं वाटत होतं की या कृष्णवर्णीय लोक जे लढत आहे ते समानतेसाठी लढत आहेत आणि त्यांना सपोर्ट दिलेला होता. म्हणजेच येथे द पोएम सेज वी शॅल ओव्हरकम सम डेज. हिअर वी मीन्स द अमेरिकन, आफ्रिकन अँड देअर व्हाईट सपोर्टर्स इन द मुवमेंट्स. म्हणजे आफ्रिकन अमेरिकन्स आणि त्यांना सपोर्ट करणारे जे गौरवर्णीय आहे त्यांची ही पोएम आहे. तुम्हाला समजलं असेलच की वी शॅल ओव्हरकम या कवितेची पार्श्वभूमी काय आहे ती. अशी ही मोटिवेशन पोएम आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू. सी यू अगेन in our next English session.